उपवासाला तेच तेच पदार्थ खाऊन थकलात तर चला बनवूया मस्त अशी रेसिपी। इथे आपण 4 वाटी साबुदाणा घेऊया। त्यानंतर त्यात पाणी घालून रात्रभर भिजत ठेवूया। हे बघा, रात्रभर भिजत घातलेला साबुदाणा तयार आहे। इथे आपण 4 वाटी साबुदाण्यासाठी अर्धा किलो बटाटे घेतलेले आहे। ते आता कुकरला शिजवून घेऊया। इथे शिजवून घेतलेले बटाट्यांचे साल काढून घेऊ। इथे आपण चवीनुसार मिरची घेऊ। इथे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरची, 1 चमचा जिरे आणि थोडंसं मीठ घालून मिक्सरला फिरवून घेऊया। आता आपण भिजवलेल्या साबुदाण्यामध्ये उकडलेले बटाटे किसून घेऊया, जेणेकरून आपण चकली करताना गाठी नाही होणार। किसून घेतल्यानंतर केलेले वाटण आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करून घेऊया। थोडंसं साखर घालून घेऊया, म्हणजे चकल्या चवदार होतील। परत मिक्स करून घेऊया अलगद प्रमाणे। हे बघा, मिक्स करून झालेलं आहे। ते आपण आता चकलीच्या साच्यामध्ये घालूया आणि चकली बनवून घेऊया। बघा, अशा प्रकारे सुंदर असे बटाटे आणि साबुदाण्याची चकल्या तयार झालेल्या आहेत। हे चकल्या 1-2 दिवस उन्हामध्ये वाळवून घेऊ, जेणेकरून हे खूप काळ टिकतील। आता कढईमध्ये तेल घातलेलं आहे आणि ते चकल्या तळून बघूया कसे झाले ते। मंद आचेवर तळून घेऊया। चकल्या तळून तयार आहेत। किती कुरकुरीत बनल्या आहेत। अशाच नवनवीन रेसिपीसाठी सबस्क्राईब करा आणि कमेंट करा।